श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा आज 26वा अभंग आहे. त्याच्यावर आपण प्रवचन बघूया. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी, हरीची करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेसी सद्गद जपे आधी, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणिक पंथा जाशील जणी, वाया आणिक पंथा जाशील जणी. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी. धरुनी श्रीहरी जपे सदा, धरुनी श्रीहरी जपे सदा. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता तत्व या शब्दाचं पुष्कळ अर्थ आहे. तत्व म्हणजे ज्ञान, याला तत्वज्ञान आपण. तत्व म्हणजे आत्मतत्व, तत्व म्हणजे परमात्म तत्व, तत्व म्हणजे अंतिम सत्य, आणि ते एकमेव द्वितीय असतं. सत्य म्हणजे 2-3 सत्य असू शकत नाही म्हणा. त्यावेळेला लोक सत्य म्हणजे प्रिन्सिपल, ते म्हणतात माझं प्रिन्सिपल असं आहे काय, त्यालाही तत्व असं म्हणतात. पण ते सत्य असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून सत्य हे एकच आहे, एकमेवा द्वितीय. हेही सत्य आहे तेही सत्य आहे म्हणाले असं होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवंताला तत्वतः जाणून घेतलं पाहिजे, तत्वानी जाणून घेतलं पाहिजे. भगवंताला तत्वानी जाणून घेतलं पाहिजे. तत्वतः म्हणजे तो जसा आहे तसा त्याला जाणलं पाहिजे, जसा आहे तसा त्याला जाणलं पाहिजे. आणि मग ते जाणायचं कसं, तर म्हणले श्री हरी नामस्मरण हेच एक सत्य आहे. परमात्मा सत्य आहे, त्याला जाणायचं कसं, तर श्री हरी नामस्मरण हेच एक सत्य आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, तेव्हा म्हणले हे सत्य आहे आणि हे दृढ धरलं पाहिजे. आणि श्रीहरी नामस्मरण हाच म्हणाले हरिप्राप्तीचा, श्रीहरी प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे, एकमेव अद्वितीय. श्रीहरी प्राप्तीचे खूप मार्ग असू शकतच नाही. आपल्याला वाटतं की असं सामान्यतः की बरेच मार्ग आहे ईश्वर प्राप्तीचे, बरेच मार्ग आहे, याही मार्गाने जाता येणार, याही मार्गाने जाता येईल, ज्ञान मार्गाने जाता येईल, काय योग मार्गाने जाता येईल, हठयोगाच्या मार्गाने जाता येईल. तसं म्हणजे श्रीहरी प्राप्तीचे अनेक मार्ग आहे असं वाटतं, पण तसं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरे अनेक मार्ग आहे पण त्यांनी श्रीहरी प्राप्ती नाही होत, स्पष्ट सांगतात. एक तत्व नामो एकच आहे म्हणा, ते म्हणजे श्रीहरीचं नाम. सद्गुरु जे श्रीहरीचं नाम देतात तोच एक मार्ग आहे, एकमेवा द्वितीय. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, म्हणून तो दृढ धरून ठेव असं सांगतात. म्हणजे श्रीहरी प्राप्तीचा दुसरा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. आणि म्हणून
काही लोक योग मार्ग आधी करतात, ज्ञान मार्ग करतात, आणखी काय काय मार्ग करतात, परंतु त्यांना त्याच्यात काही सफलता मिळत नाही, हरीची प्राप्ती काही होत नाही. मग शेवटी ते भक्ती मार्ग, मग सद्गुरूंच्याकडे येतात. आधी आपल्या मनाने अनेक मार्गाचं हे करत राहतात, पण त्यात त्यांना सफलता काही मिळत नाही, श्रीहरीची प्राप्ती काही होत नाही. मग म्हणाल ते ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आधी योग मार्ग, त्यांनी योग मार्गाने साधना केली, पण शेवटी ते म्हणाले की कुठल्याही मार्गाने साधना केली तरी श्रीहरी प्राप्ती होत नाही. श्रीहरी प्राप्तीचा एकमेव अद्वितीय, श्रीहरी प्राप्तीचा दुसरा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही, कुठला दुसरा मार्ग अस्तित्वात नाही. असं कसं म्हणता म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्यांनी तर सगळे मार्ग, त्यांना तर माहिती सगळ्या मार्गाने, ते ज्ञान मार्गाने त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञान मार्गाने, ज्ञान मार्गात ते पारंगत होते, ते योग मार्गात पारंगत होते, त्यांनी समाधी, संजीवनी समाधी घेतली, आणि श्रीहरीचा हा मार्ग त्यांना, हरिनामाचा मार्ग त्यांना जेव्हा सांगितला सद्गुरूंनी, निवृत्तीनाथांनी, तेव्हा याच मार्गाने ते गेले. आणि म्हणून ते शेवटी सांगतात की श्रीहरी प्राप्तीचा दुसरा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही, आणि असला तर तो सत्य नाही. कोणी म्हणेल की असे हाही मार्ग आहे, हाही मार्ग, तरी सत्य नाही आहे. नान्य पंथा विद्यते अयनाय, मुक्त होण्यासाठी, श्रीहरीची प्राप्ती होण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग अस्तित्वात नाही. इथे म्हणले एक शब्द फार महत्वाचा आहे, खूपच महत्वाचा शब्द काय आहे, तर तो म्हणजे श्रीहरी प्राप्ती. श्रीहरी प्राप्ती, आणि हरिनामानेच श्रीहरी प्राप्ती होते. श्रीहरी प्राप्ती हा महत्वाचा, हे एक तत्व आहे, आणि श्रीहरी नामानेच श्रीहरीची प्राप्ती होते, दुसऱ्या कोणत्याही साधनाने होत नाही, असा ठाम सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. त्यांनी योग मार्ग केला, समाधीपर्यंत समाधी लावली, त्यांनी ज्ञान मार्ग केला, ज्ञानेश्वरी दिली, पण शेवटी ते सांगतात की नामाशिवाय काय होते, श्रीहरीची प्राप्ती नामानेच होते, असा ठाम सिद्धांत त्यांनी सांगितला. आता हरी आणि श्रीहरी या दोघांमध्ये फरक आहे. हरी म्हणजे काय आणि श्रीहरी म्हणजे काय? लोकांना असं वाटतं सारखंच आहे, श्रीहरी म्हणजे, श्रीहरी आणि हरी याच्यात काय फरक आहे? तर दोघांमध्ये फरक आहे. हरी म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर, हरी म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, आणि श्रीहरी म्हणजे सगुण साकार परमात्मा, दोघे परमात्मा. पण एक निर्गुण निराकार आहे त्याला हरी म्हटलं, आणि सगुण साकार परमात्मा आहे त्याला श्रीहरी असं म्हटलं, कारण तो श्री, त्याच्याबरोबर श्री आहे, म्हणजे सर्व ऐश्वर्य आहे, या सृष्टीरूपी श्री जो म्हटलेला आहे. तेव्हा निर्गुण निराकाराला हरी म्हणतात, आणि सगुण साकार परमेश्वराला श्रीहरी असं म्हणतात. तर म्हणाले निर्गुण निराकार हरी याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले. निर्गुण निराकार हरीला ते कोणी प्राप्त करून घ्यायला निघतात, मग ते ज्ञान मार्ग अवलंबतात, हठयोगाचा मार्ग अवलंबतात, कोणी शक्तिपात मार्ग सांगतात, कोणी योग मार्ग सांगतात, कोणी काय काय मार्ग सांगतात. ते कशा करता, तर निर्गुण निराकार श्री परमेश्वर जो हरी, त्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत, परंतु या कुठल्याही मार्गाने श्रीहरीची प्राप्ती मात्र होत नाही. या कुठल्याही मार्गाने श्रीहरीची प्राप्ती होत नाही. बरं, हरीची म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती तरी होते का? या शक्तिपात मार्ग, ज्ञान मार्ग, हठयोग मार्ग यांनी म्हणाले हरीची म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याची तरी प्राप्ती होते का? तर तेही नाही म्हणाले. कारण काय? कारण निर्गुण निराकार परमात्मा हा सर्वांना नित्य प्राप्त आहे म्हणजे, तो कधी नाही असं नाहीच आहे म्हणजे, सगळ्यांच्या ठिकाणी आहे.
सगळ्या रूपाने तोच आहे. मग त्याला प्राप्त काय करून घ्यायचंय? मग असं ज्ञान मार्ग तसं सांगत, त्याला काय प्राप्त करून घ्यायचंय? तो तर आहेच म्हणाले, आणि तो मीच आहे असं असा अनुभव घ्या. पण अरे घ्यायचा कसा अनुभव ते नाही सांगत. असा अनुभव घ्या. तेव्हा तो निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. आणि त्याच्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी काही क्रिया केल्या तर ते म्हणले त्यांनी तर तो कधी प्राप्त होणार नाही. कारण तो नित्य प्राप्त आहे. त्याच्यासाठी क्रिया केली, काही म्हणले, काही ग्रंथ वाचले, काही साधना केली, तर ती उलट त्याच्या आड येणारी आहे. इथे तो अक्रिय परमात्मा, तो अक्रिय आहे, त्याच्या ठिकाणी काहीच क्रिया, इथे क्रिया किरण साहे, इथे कुठलीही क्रिया सहन होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून जे आपल्याला आधी सहजच प्राप्त आहे, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न, कष्ट, अनेक प्रकारची साधनं करण्याची गरज काय म्हणणार आहे? म्हणून ज्ञानीपुरुष सांगतात, तूच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. काय म्हणाले? अयम आत्मा ब्रह्म. हा, तुझ्या ठिकाणी आत्मा आहे ना, तोच ब्रह्म आहे. तत्सदित काय म्हणतात, असे अनेक गोष्टी ते सांगतात. तेव्हा मग तू ते आहेस, ते प्राप्त करून घेण्याची वृथा धडपड, धावपळ, कष्ट का करतोस? कारण निर्गुण निराकार परमेश्वराच्या ठिकाणी कुठली कृती, प्रयत्न तिथे हे होऊ शकत नाही, त्याचा उपयोग होऊ शकत नाही. तिथे फक्त बस सहज स्वरूपात राहणे, सहज राहणे, सहज मी परमात्मा आहे, बस असंच अभिप्रेत आहे. सर्वांच्या ठिकाणी मी आहे, माझ्याशिवाय कुठे कुणी काहीही नाही, असं तिकडे सगळं चालतं म्हणले ज्ञान. मग आम्ही करायचं काय? सर्वसामान्य माणसाला काय करायला काहीच नाही, करायचं काहीच नाही. तेव्हा गंमत अशी आहे, म्हणजे संसारात काही कठीण प्रसंग आला तर म्हणले या निर्गुण निराकार परमात्म्याला हाका मारल्या तर म्हणले तो धावून येणार नाही. कारण काय? तिथे कुठलीच क्रिया संभवतच नाही. म्हणा, निर्गुण निराकार परमेश्वराला जर तुम्ही हाक मारला, तो काय धावून येणार? कारण धावणे ही एक क्रिया आहे. म्हणले धावून येणे ही ती सुद्धा एक क्रिया आहे. पण निर्गुण निराकार तर अक्रिय आहे. मग तो धावून कसा येणार? म्हणले तुम्ही किती त्याला हाक मारा, तो नाही येणार. आणि दुसरं असं की निर्गुण निराकार परमात्मा म्हणेल की मी त्याला जर हाक मारत, तो म्हणेल मी तर सर्व ठिकाणी आहे, आता मी धावू कुठे? म्हणाल सर्व ठिकाणी मी जर आहेच, तुम्ही फक्त सांगा की अमुक देशात, ऑस्ट्रेलियामध्ये हा पत्ता आहे, भगवंता तुम्ही इथे आहात का? मी तिथे आहे, माझ्यावर संकट आलेलं आहे, मी तिथे आहे, तुम्ही धावून या. तर भगवान म्हणतील, अरे धावून कशाला यायचं, तिथे मी आहे ऑलरेडी. तुझे जे सांगतोय ना तिथे मी आहे, पण मला धावत जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सांगा मी अमुक देशात आहे, अमुक ठिकाणी आहे, तर म्हणजे तिथे मी आधीपासूनच आहे. पण म्हणले सगुण श्रीहरीला तुम्ही संकटाच्या वेळी जर हाका मारल्या तर तो मात्र धावत येतो तुमच्याबरोबर. तुम्ही जिथे असाल तिथे तो धावत येतो आणि तुमचं रक्षण करतो. असं सर्व संत सत्पुरुषांचे, भक्ताचे इतिहास आहे. त्याने संत सत्पुरुषांनी, भक्तांनी ज्यांनी त्याला हाक मारलं, ध्रुवानी त्याला हाक मारलं, तर तो स्तंभात प्रल्हादाने हाक मारलं, प्रल्हादाचे भावार्थ अशी स्तंभे गुरगुरले, पांचाळीच्या करुणावचने धावून आले ते मन, निष्ठुर का केले ते मन, निष्ठुर का केले. ते म्हणले असं तुम्ही धावून आला, द्रौपदीच्या साठी धावून आला, तिने हाक मारला, करुणा वचनाने तिने हाक मारली, तिथे धावून आला. काय
त्याच्यानंतर ध्रुवानी म्हणाले भावार्थ अशी त्यांनी हाक मार, हे नारायणा धावा. स्तंभी गुरु रे, स्तंभामध्ये ते गुरु ध्रुवानी हाका मारला, ते धावून आले. शबरीनी हाका मारल्या, ती प्रभू रामाच्या रूपाने त्यांनी दर्शन दिले. असे अनेक भक्तांचे इतिहास झाले आणि होतही आहेत. अजूनही तो अनुभव आहेच म्हणजे. आणि म्हणून संकटाच्या वेळी तुम्ही श्रीहरीला हाका मारल्या तर तो येईल, हरीला हाका मारल्या तर तो येणार नाही. आणि म्हणून सांगतात की सगुण साकार जो श्रीहरी आहे, त्याचं जे श्रीहरी नाम आहे त्याचं महत्व हेच आहे. ते श्रीहरी नाम त्याने तुम्ही हाका मारल्या, तुम्ही कळकळीने गदगद होऊन जर तुम्ही त्याला हाका मारल्या, तो निश्चित येईल म्हणले आणि तुमचं रक्षण करेल, आजही आताही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिविण धावया न पावे कोणी, हरी शिवाय कोणी धावायला बघणार नाही. तेव्हा निर्गुण निराकाराचं किती ज्ञान करून घेतलं तरी म्हणाले तो संकटात धावून येऊ शकत नाही. आणि म्हणून म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. तेव्हा श्री हरी नामस्मरण हेच एक सत्य आहे. आणि हा श्रीहरी प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. याच्यावर दृढ श्रद्धा आहे. इथे हेच महत्व आहे की नाम तर सगळेच घेतात हो, श्रीहरीचं नाम सर्वच घेतात, रामकृष्ण गोविंद म्हणतात, काय म्हणतात, परंतु श्रद्धेने नाही म्हणत. म्हणाले गडबड कुठे होते, तिथे श्रद्धा नाही ठेवत. काही दिवस रामकृष्ण हरी म्हणतात, काही दिवस राम म्हणतात, काही दिवस कृष्ण कृष्ण म्हणतात, काही दिवस दत्त दत्त म्हणतात, काही दिवस आणखी काही म्हणतात. दृढ श्रद्धा त्या नामावर त्यांची नसते. म्हणून त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवून तो आचरणात आला पाहिजे, आचरणात आला पाहिजे. हरिनामस्मरण हे आचरणात आलं पाहिजे. बराच काळ हरिनामस्मरण करूनही काही अनुभव येत नाही असं लोक आम्हाला सांगतात. किंवा आम्ही नामस्मरण करतो, अनुभव काहीच येत नाही. पण तसे अनुभव येतात. या जीवनातले काय अनुभव येत असतात, पण परमार्थातले अनुभव, भक्ती मार्गातले अनुभव येत नाही. मग तो असा अनुभव येत नाही, मग तो दुसरी काहीतरी साधना करतो, काहीतरी तो ग्रंथ वाचतो, दुसरे ग्रंथ वाचतो, सद्गुरूंचे ग्रंथ सोडून देतो, दुसरे ग्रंथ वाचतो. म्हणजे याचाच अर्थ की तो त्याची श्रद्धा नाही. काहीतरी स्तोत्र पठण करतो, काहीतरी दुसरी साधना करतो, म्हणजे त्या हरिनाम जे दिलाय त्याच्यावर त्याची श्रद्धा नाही. त्यामुळे त्याची श्रद्धा ढळते आणि हरिनामाचं आचरण योग्यपणे घडत नाही. आणि म्हणून हरिनामस्मरण हे दीर्घकाळ दृढ श्रद्धेने आणि न कंटाळता केलं पाहिजे. हरिनामस्मरण तू करतोस, पण हे दीर्घकाळ केलं पाहिजे. थोड्या काळ करून काही उपयोग नाही. नियमाने केलं पाहिजे, प्रेमाने केलं पाहिजे आणि दृढ श्रद्धेने आणि न कंटाळता केलं पाहिजे. असं केलं असता त्या श्रीहरीला आपल्याविषयी करुणा प्राप्त होते. तो श्रीहरी काय म्हणतो, अरे हा एवढं माझं नामस्मरण करत असतो, एवढ्या श्रद्धेने माझं नामस्मरण करतो म्हणजे बघा, आणि न कंटाळता करतो, दृढ श्रद्धेने करतो, एवढ्या प्रेमाने करतो. तर असं करता करता त्या श्रीहरीला त्याची करुणा येते. करुणा वारा वारा वरुणालय गंभीरा, करुणा पारा वारा वरुणालय गंभीरा, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. किंवा असं त्याला
प्रेमाने आळवता आळवता करुणा पारा वारा करुणेचा सागर असलेल्या त्या भगवंताला करुणा निर्माण होते भक्त भक्त, आणि तो आपल्या ठिकाणी प्रगट होतो, त्या भक्ताच्या हृदयात तो प्रगट होतो. म्हणजे हे हरिनामाचं महात्म्य आहे काय. तो भक्ताच्या हृदयात प्रगट होतो आणि तिथे भक्ताला दर्शन देतो, त्याच्या हृदयातच प्रगट होऊन तिथे त्याला दर्शन देतो, आणि त्याचं दर्शन घडल्यावर सगळीकडे आनंदी आनंद होतो. आणि म्हणून आम्ही पद केलं, आवडले तव रूप मनोहर, आवडले तव रूप मनोहर, नीलोत्पल घनश्याम, नीलोत्पल घनश्याम, सख्या हरी स्वप्नीचा विश्राम, सख्या हरी स्वप्नीचा विश्राम, निळा निळा तव देह कांतिमय, निळा निळा तव देह कांतिमय, व्यापित अंतर्याम, व्यापित अंतर्याम, सख्या हरी स्वप्नीचा विश्राम. निळा निळा तव देह कांतिमय, व्यापित अंतर्याम, म्हणजे त्याने अंतर्याम व्यापलं, तो अंतःकरणामध्ये तो प्रगट झाला. असा अनुभव त्या श्रीहरीच्या नामाने येतो. असा अनुभव दृढ श्रद्धेने साधन करणाऱ्याला नक्कीच येतो, असा अनुभव असा नक्कीच येतो. आणि म्हणून ते सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आदी, वाचेसी सद्गद जपे आदी. ते नाम म्हणजे भगवंताचे अनेक नाम आहेत. ते नाम आणि हे नाम ह्याच्यात फरक आहे. ते म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम म्हणजे जे सगळ्यांना माहिती आहे ते नाम, आणि हे नाम म्हणजे जे सद्गुरूंना शरण गेल्यानंतर जे नाम सद्गुरू देतात त्याला हे नाम म्हणतात. हे म्हणजे इथलं, दूरची गोष्ट असली त्याला ते म्हणतात, आणि जवळची गोष्ट असली त्याला हे म्हणतात. तर ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. भगवंताचे अनेक नाम आहे, रामकृष्ण गोविंद काय, तेव्हा म्हणले, आणि त्याचा अर्थही सहज करतो, त्या नामाचा अर्थ सहज करतो. श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारे. म्हणजे या नामाचा अर्थ सहज कळतो. हे नाम एवढं सोपं आहे. म्हणजे या शब्दांचं अवडंबर नाही आहे, या खूप मोठे मोठे शब्द असं नाही. व्यक्त अव्यक्त, पुरुष प्रकृती, ब्रह्म माया, द्रष्टा दृश्य, प्रत्यंगमुख, अप्रमेय, त्रयातीत वगैरे वगैरे एवढे मोठे मोठे शब्द आहे की म्हणले त्याचा अर्थच कळत नाही. प्रत्यंगमुख, प्रत्यंगमुख म्हणजे काय, प्रत्येक म्हणजे पलीकडे, पलीकडे जे आहे, या देहाच्या पलीकडे जे आहे, काय देहाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे काय, पलीकडे मनाच्या माझ्या परमानंद खेळतो आहे. देहाच्या पलीकडे म्हणाले तो सद्गुरु परमात्मा, तो त्याचा खेळ सुरू आहे कार्यामध्ये. त्याला जेव्हा आपण आपल्या इंद्रियातून बाहेर येतो, आपल्या इंद्रियांना सांगतो काय की आता इंद्रियांनो तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण काय, घेई घेई माझे वाचे, वाचेला सांगतात की माझं वाचे गोड नाम विठोबाचे, विठोबाचं नाम. तुकाराम महाराज किती त्यांनी सांगतात, वाचेला असं सांगत नाही तू आता काही संसाराबद्दल बडबड करू नकोस, संसाराबद्दल बोलू नकोस, असं ते नाही सांगत. ते काय सांगतात,
की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा. आणि गोड नाम विठोबाचं घ्यायला सुरुवात झाली की संसाराचं बोलणं संपतं म्हणा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, म्हणतात डोळे तुम्ही सुख घ्या, पहा विठोबाचे मुख. परंतु संसारात बघू नका असं नाही सांगत, तर विठोबाकडे बघा, म्हणजे संसारात आपोआपच ते बघत नाही. तेव्हा याला प्रत्येक मुख असं म्हणतात. एवढा मोठा शब्द आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी किती सोपं सांगितलं की डोळ्यामधून आपण कसं बाहेर निघायचं, वाणीमधून आपण कसं बाहेर मनाला न्यायचं, कानामधून कसं बाहेर न्यायचं. तर हे बाहेर कधी जाईल म्हणले तर त्या विठोबाचं गुणगायन त्या विठोबालाच बघेल तेव्हा. तेव्हा म्हणले इथे कठीण शब्द नाहीये, अर्थाचा कात्याकूट नाही. याचा काय अर्थ आहे, प्रत्येक मुख म्हणजे काय, भाषेचं जंजाळ नाही नाही तर मोठे मोठे शब्द आणि भाषा. आणि म्हणून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, किती सोपं आहे म्हणा, आणि किती साधा आहे, आणि किती प्रेमाने भरलेलं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे सर्व काय ते नाम आहे, ते नाम हे सर्वांना माहिती आहे. तेव्हा अशा प्रेमाने सद्गतीत होऊन वाणीने कंठ दाटून येऊन त्या भगवंताला हाका मारल्या पाहिजेत. आम्ही सुद्धा हाका मारल्या की सद्गुरूची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही सारखा हाका मारत होतो. धाव पाव बा सद्गुरु राया, त्या केशवदास महाराजांचं पद ते आम्ही सारखं म्हणत. धाव पाव बा सद्गुरु राया, रत्न खचित हे काया वाया, पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. धाव पाव बा सद्गुरु राया सारखं आम्ही म्हणायचं. आणि सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे असा ध्यास होता. तेव्हा आम्हाला सद्गुरू भेटले. काय काय ते नाम सोपे रे रामकृष्ण गुरु, हा आता अर्थ आहे म्हणून. तेव्हा तो सद्गुरू जेव्हा असं ते नाव घेतलं तेव्हा तो सद्गुरू रूपाने भक्ताला सहज भेटला, सहज भेटतो. तेव्हा ते नाव आणि हे नाम याच्यात फरक आहे. ते नाम घेतलं तो ते सोपं आहे आणि प्रेमाने घेतलेलं आहे, आणि त्याच्यामुळे सद्गुरू सहज भेटले म्हणून या नामाला ते नाम म्हटलं, भगवंताचं ते नाव. परंतु सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर मात्र त्या भक्ताला सद्गुरू अत्यंत प्रेमाने आपल्या परंपरेमध्ये जतन करून जो ठेवलेला आहे ते श्रीहरी नाम देतात, तो गुरुमंत्र देतात. तो कोणाला माहिती नसतो म्हणा. हे नाम ते नाम सगळ्यांना माहिती असतं, पण हे नाम कोणाला माहिती नसतं. असं जे हे नाम आहे म्हणाले, त्या नामापरते तत्व नाही रे अन्यथा, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणिक पंथा जाशील जणी, या नामापरते सद्गुरूंनी दिलेल्या नामापरते दुसरं काही तत्व नाही आहे म्हणा, अन्य कुठलं तत्व नाही. आणि असं जर तुला वाटलं तर तू गेला म्हणले वाया, कुठल्या तरी पंथाला तू जाशील आणि वाया जाशील. वाया आणि पंथा जाशील जणी. मग मनामध्ये अशी शंका येईल की इतर जे मार्ग आहे म्हणा, इतर जे मार्ग आहे ते खोटे आहेत का हो, कोणी असं विचार. मग इथे एवढे मार्ग आहे, मग ते सद्गुरू खोटे का, हे खोटे का, ते खोटे का, किंवा त्याने श्रीहरीची प्राप्ती होत नाही का. जसे कोणी हठयोग करतो, कोणी ज्ञानयोग करतो, कोणी शक्तिपात योग असं म्हणतो, कोणी देहातील षटचक्र भेदन करतो, कोणी म्हणतो माझं जे काय दृष्टी थर्ड आहे म्हणतात. तिसरा नेत्र तो कसा उघडायचा असं पुष्कळ येतो. तिसरा नेत्र कसा उघडायचा, ते उघडायला जातो. तेव्हा असे सर्व मार्ग आहेत म्हणा. मग हे सर्व निरर्थक आहेत का हे सर्व मार्ग. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज
या तिसऱ्या ओळी सांगतात, ठामपणे सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील जणी. आमच्याकडे येणारे गृहस्थ ते आता येत नाही, ते यायचे इकडे, त्यांना खूप आवडायचं हे ज्ञान, हे सर्व प्रेम भक्ती ज्ञान. पण त्याच वेळी ते म्हणायचे की मी अमुक योग साधना करतो. म्हटलं ते कशाला करता योग साधना? नाही म्हणे जरा फिट राहण्याकरता. म्हटलं असं नाही आहे, वाया अनेक पंथा जाशील धणी, असं तू काय करशील ना तर दुसऱ्या पंथाला जाशील. म्हणून शब्दाने म्हणाले ज्ञान, कितीतरी ज्ञान जगात प्रगट आहे, शब्दाने ज्ञान कितीतरी प्रगट आहे जगामध्ये. पण श्रीहरीच्या नामाशिवाय दुसरा सत्य मार्ग कुठेही नाही. श्रीहरीच्या नामाशिवाय दुसरा सत्य मार्ग कुठेही नाही. कारण श्रीहरीचं नाम आणि श्रीहरी दोन निराळ नाही. कारण काय? काय हो कारण काय? श्रीहरीच्या नामाशिवाय दुसरा सत्य मार्ग कुठे नाही, याचं कारण काय? त्याला काय एव्हिडन्स काय? ते एव्हिडन्स म्हणजे काय सांगू म्हणाले? श्रीहरीचं नाम आणि श्रीहरी दोन निराळेच नाही म्हणाले. श्रीहरीचं नाम तू घेतलं ना की बस श्रीहरी तिथे आला. तसं म्हणजे किरणचं नाव घेतल्यानंतर किरणनी बघणार आणि तो तिथे येणार, धावत धावत येणार. हे तर साध्या संसारामध्ये आहे. तर म्हणलं श्रीहरीचं नाम ते घेतल्यानंतर श्रीहरी धावून नाही काय येणार म्हणा, येणार निश्चित. कारण काय? श्रीहरीचं नाम आणि श्रीहरी दोन निराळे नाहीच आहे म्हणा. हेच नामाचं महात्म्य आहे की श्रीहरी प्रत्यक्ष प्रगट होतो. श्रीहरी हे नामाचं महात्म्य की श्रीहरी तिथे प्रत्यक्ष प्रगट होतो. पण ते विश्वासाने, श्रद्धेने, प्रेमाने, दीर्घकाळ दृढपणे आणि सद्गुरूच्या कार्यात राहून प्रेम भक्ती ज्ञान हे करत असताना आणि यम नियम सर्व पाळून सद्गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे जेव्हा तुम्ही हे कराल श्रीहरी नाम, तेव्हा म्हणले हे हरिनामाचं हे फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे नाम म्हणजे श्रीहरी आणि श्रीहरी म्हणजेच नाम. आता आणखी काय सांगायचं मला? श्रीहरी म्हणजे काय हो? नाम. आणि नाम म्हणजे काय? श्रीहरी. असं नाम तर तुला दिलंय म्हणाल, म्हणजे श्रीहरी तुला दिलाय, म्हणजे श्रीहरी तुझ्या ठिकाणी आहे, तुझ्या जवळच आहे म्हणा. तेव्हा महाराज सांगतात आमचे, श्रीहरीचं नाम हे श्रीहरीचं सगुण स्वरूप आहे. अरे श्रीहरीचं सगुण स्वरूप म्हणजे श्रीहरीचं नाम आहे ना. श्रीहरीचं सगुण स्वरूप तुला दिलंय म्हणा, तुझ्या जवळ आहे, सद्गुरू तुला दिलंय. म्हणूनच श्रीहरीचं नामस्मरण केल्याने श्रीहरी प्रगट होतो. श्रीहरीचं नाम हे श्रीहरीचं सगुण स्वरूप आहे आणि म्हणूनच श्रीहरीचं नामस्मरण केल्याने श्रीहरी प्रगट होतो म्हणाले. हे लक्षात ठेव, याच्यावर श्रद्धा ठेव. श्रीहरीकडे जायला श्रीहरी नामाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही. नान्य पंथा विद्यते अयनाय. काय हो, इकडे जायला दुसरा कुठला मार्ग आहे का? नाही ना. नाही, आम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे, दुसरा कुठला मार्ग आहे का? नाही म्हणा, हाच एक मार्ग आहे. हरिनामाशिवाय दुसरा कुठलाच मार्गच नाही. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने गेलं तर श्रीहरीची प्राप्ती नक्कीच होणार नाही म्हणून गॅरंटी मी सांगतो की दुसऱ्या कुठल्याही मार्गाने गेलं तर श्रीहरीची प्राप्ती नक्कीच होणार नाही. वाया आणिक पंथा जाशील, म्हणून म्हणतात वाया आणिक पंथा जाशील. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? आधी ते इतर मार्गाने गेले. ज्ञानेश्वर महाराज हठयोगाच्या मार्गाने गेले, ज्ञानाच्या मार्गाने गेले. पण म्हणले शेवटी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञान देवा मौनी जपमाळ अंतरी. ज्ञान देवा मौनी, ते मौन झाले. जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा, धरुणी श्रीहरी जपे सदा. मग काय केलं हो ज्ञानेश्वर महाराजांनी? मग त्यांनी समाधी लावली का? नाही म्हणा. तेच सांगतायत म्हणले ज्ञानदेवा मौनी, हे सगळे मार्ग झाले म्हणले आणि ज्ञानेश्वर महाराज मौन झाले. जपमाळ अंतरीने, आणि त्यांनी जपमाळ घेतली आणि अंतरामध्ये धरुणी श्रीहरी जपे सदा, आणि ती श्रीहरीचं ते नाम
श्रीहरीचं नाम म्हणजे श्रीहरी, म्हणून श्रीहरी नामाला त्यांनी धरलं म्हणजे श्रीहरीलाच धरलं. श्रीहरी नामाला धरलं म्हणजे श्रीहरीलाच धरलं आणि तो जपायला लागला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाबद्दल मौन धारण केलं. जगाबद्दल मौन धारण कसं करायचं? 2 प्रकार आहे. ज्ञानाच्या दृष्टीने एक प्रकार आहे आणि भक्तीच्या दृष्टीने, प्रेमाच्या दृष्टीने एक प्रकार. प्रेमाचा प्रकार एकदम सोपा आहे, ज्ञानाचा प्रकार एकदम कठीण. मौन कसं धारण करायचं? ज्ञानी लोक सांगतात अहो मौन आहेत म्हणले सगळीकडे. तुमच्या हाताकडे बघा, तो हात काही बोलतो का? नाही, म्हणजे तो मौन. तुमच्या शरीराकडे बघा, तुमचं मुख सोडलं तर बाकी कोणी काही बोलतच नाही. काय पाय बोलत नाही, हात बोलत नाही, काय म्हणजे ते मौन आहे. तुम्ही तुमच्या घरातले वस्तू बघा, कपाट बघा, कपाटाला विचारा अरे काहीतरी बोल, कपाट मौन. घराच्या भिंतीला विचारा, भिंती मौन. बागेत जा, झाडाला विचारा, झाड मौन. जाताना रस्त्याला विचारा, रस्ता मौन. काय आकाशाला विचारा, आकाश मौन. काही कोणी प्रतिसाद देत नाही म्हणा. काय फक्त मनुष्याला विचारलं तर ते सांगते, ते प्रतिसाद देत. तेव्हा म्हणले सर्वकडे तर निशब्दता आहे म्हणले, हे सहज आहे म्हणले, हे काय आणायची गरज नाही. जसा परमेश्वर सहज आहे आणि तो त्याच्यामुळे मौन सहजच आहे. सगळीकडे निशब्दता आहे म्हणा. निशब्दता सहज आहे आणि गोंगाट करावा लागतो म्हणा. मोठमोठे ड्रम वगैरे घेऊन बडवावं लागतात काय, तेव्हा गोंगाट होतो म्हणून. खूप लोक जोरजोराने ओरडावं लागतात. पण हे थांबतं म्हणले, कारण काय किती काळ ते ढोल वाजवणार, ते थकून जातील. म्हणून ते बंद होईल. बंद झालं की झाला मौन. मौन हे सहज सिद्ध आहे म्हणा. गोंगाट काही वेळाने थांबणार म्हणजे मौन. गोंगाट थांबला की मौन सिद्ध झालं. काय बँड वगैरे थांबला की कसं एकदम बरं वाटतं. बँड वगैरे खूप जोरजोरात पण नंतर थांबला कसं वाटतं अरे वा. म्हणजे मौनामध्ये किती आनंद आहे. आणि म्हणून सारखे लोक या संसाराबद्दल बोलत असतात, संसाराबद्दल बोलत असतात. काय नामपाठ मौन संसाराची, प्रपंचाची. म्हणजे प्रपंचाबद्दल जिथे आपण मौन घेतो. विजयराव पाते म्हणते, आमचा एक भाऊ येतो त्यांच्याकडे काहीतरी बोलत असतो. मी येऊ केलं, मी तेव्हा केलं, मी हे केलं, मी एवढं धन मिळवलं, मी एवढं फ्लॅट घेतले, माझा मुलगा एक काय परदेशात आहे, हे इकडे आहे, ते तमुक आहे, असं तो बोलत असतो. एवढे त्याच्याशी बोलावंच वाटत नाही म्हणलं. काय सारखं आपलंच तो सांगत असतो, आपलंच सांगत असतो, आपलंच सांग. त्याला म्हणतात मेरी मुलगी की एक टाक असं म्हणतो. ते म्हणलं आपलं सांगत असतो. याला संसार असं म्हणतात. मग म्हणजे असा माणूस असेल ना त्याला टाळून द्यावं म्हणा. गोड बोलून त्याला टाळून द्या. त्याचा फोन आला की लगेच सांगायचं नाही मी डॉक्टरकडे आहे, आय एम नॉट अवेलेबल. काय असं म्हणजे आपल्याला मौन पाहिजे असेल तर संसाराबद्दल काही न बोलणं याला मौन असं म्हणतात. आणि बाकीचं तर मौन सहज सिद्ध आहे म्हणतात. पण तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, जो उपाय सांगितला तो फारच म्हणले उत्तम आहे. ते काय सांगतात, घे माझे वाची गोड नाम विठोबाचे. म्हणजे तू बोल म्हणले, खुशाल बोल, पण माझ्या विठोबाचं नाम घे म्हणा. काय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. खुशाल बघा म्हणा, पण संसार बघू नका. तर विठोबाचं मुख बघा. आणि विठोबाचं मुख बघत राहिला तर संसार तुम्ही विसरून जाल. म्हणजेच काय मौन. तुकाराम महाराज मौन कसं सांगितलं. आणि मना तेथे धाव घेई. मना तुझी धावण्याची हे आहे ना, धावण्याची तुला सवय आहे ना, गोडी आहे ना. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. खूप धाव म्हणते काय, पण जाऊन विठोबाच्या पायाशी तू राहा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा मौनी.
म्हणजे आता कसं मौन पाहिजे ते आपण सांगितलं, दोन्ही तऱ्हेने सांगितलं. भक्तीचं मौन सांगितलं आणि ज्ञानाचंही मौन सांगितलं. तेव्हा म्हणले जपमाळ अंतरी, ज्ञानेश्वर महाराजांनी असं मौन धारण केलं आणि हातात जपमाळ घेतली आणि जप सुरुवात केला. तेव्हा त्यांनी मौन, त्याला मौन ध्यान असं मौन धारण केलं. मग काही वेळाने त्यांना असं वाटायला लागलं, अरे माळ सुद्धा म्हणले मध्ये येते आपल्या, त्या माळेकडे लक्ष जातं. माळेने जप करताना काय होतं की असं जपामध्ये आपण रंगलं तर माळ बंद पडते, माळ गळून पडते हातातून खाली. आम्हाला पूर्वी असंच व्हायचं नेहमी. माळेने आम्ही जेव्हा जप करायचो ना, तेव्हा थोड्या वेळाने ते आपल्या त्या समाधीत गेल्यानंतर ते माळ गळून पडायचे खाली. अरे काय म्हणलं, माळ खाली गळून पडायची. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं म्हणले, असं होतं ते नाहीतरी गळून पडते त्याच्याकडे बाजूला ठेवा ना. ज्ञानदेवा मौनी जपमाळ अंतरी, मग त्यांनी अंतरीची जपमाळ घेतली. ही जपमाळ बाहेर ठेवून दिली. कारण काय तर बाहेरची जपमाळ असेल ना आणि आत काही नसेल तर आत मनामध्ये संसार सुरू असतो, मौन झालेलं नसतं. म्हणा इकडे जपमाळ हातात घेतली आहे, जप चालू आहे, मुखाने जप चालू आहे आणि हाताने दोन याने चालू आहे. म्हणजे हाताने चालू आहे, हाताने मणी जात आहेत पुढे आणि मुखाने पण चालू आहे जप. तेव्हा मन काय म्हणतं, मन म्हणतात आता हाताने चालू आहे ना, हात करतायत ना ते जप, आणि वाचेनी जप, वाचा जप करते ना. आता माझं काय काम म्हणले आता इथे, चला म्हणले आपण जाऊया, आपण जाऊया संसारात भटकायला. चांगलं जरा भटकून येऊ, याला जप करू दे म्हणले. हा बसलाय तास 2 तास जप करेल तो, पण तास 2 तास आपण चांगला फिरून येऊ. ते मन निघून जातं. आणि म्हणून कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, शब्द फिरे मुखमाई, माला तो कर्मे फिरे. माळा आहे ना ती हातात फिरत असते, म्हणजे बोटात फिरत असते. शब्द फिरे मुखमाही, आणि तो जो शब्द आहे राम 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 म्हणतोय, काही मंत्र म्हणतोय, तो मुखामध्ये फिरतोय ना. माळा हातात फिरते, शब्द मुखात फिरतोय. मनवा तो चहुदिस फिरे, आणि मन सुद्धा फिरताय म्हणजे कुठे चारही दिशांना फिरताय म्हणले ते मोकळं होऊन. आता ते मोकळं झालं म्हणले, चला तुम्ही करा जप. मनवा तो चहुदिस फिरे, ये तो सुमिरन नाही. अरे याला कोणी सुमिरन स्मरण म्हणणार काय म्हणते, नामस्मरण, याला कोणी हरिनाम स्मरण म्हणणार काय. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही जपमाळ बाजूला ठेवली आणि सद्गुरूंनी दिलेला हरिनामाचा जप अंतःकरणात सतत चालू ठेवला, अंतःकरणात चालू ठेवला. म्हणजे मनाला तिथे यावंच लागलं, कारण अंतःकरणात मन आहे ना. मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण. मग मन हे अंतःकरणाचा भाग आहे. अंतःकरणात जेव्हा जप सुरू ठेवतो, अंतःकरणामधून जेव्हा जप होतो, तेव्हा मनाला तिथे यावंच लागतं. मन कुठे पळून जाऊ शकत नाही म्हणा. आणि म्हणून सांगता ज्ञानेश्वर महाराज, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेसी सद्गद जपे आदी, वाचेसी सद्गद जपे आदी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणिक पंथा जाशील झणी,
वाया आणिक पंथा जाशील जणी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा धरुणी श्रीहरी जपे सदा एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. श्री गुरुदेव.